नमस्कार. आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. आदेश न्यूज नेटवर्क पुणे प्रतिनिधी बालाजी अपुणे. आंदेकर टोळीच्या हस्तकास घातक अग्निशास्त्र गावठी पिस्तूलसह केलं जेरबंद. युनिट क्रमांक 1 आणि खंडणी विरोधी पथक 1 गुन्हे शाखा यांची संयुक्त कारवाई. सन 2024 रोजी बंडू आंदेकर याचा मुलगा वनराज आंदेकर याचा खून झाला होता. त्यामुळे बंडू आंदेकर आणि त्याचा मुलगा कृष्णा आंदेकर हे त्यांच्या टोळीतील सदस्य आणि त्यांच्या हस्तकांमार्फत संपर्कात असलेल्या मुलांचे वेगवेगळे गट तयार करून वनराज आंदेकर याच्या खुनामध्ये सामील असलेल्या आरोपींच्या नातेवाईकांना टार्गेट करून कट रचून त्यांना मारून त्यांच्या टोळीची दहशत वाढवित आहेत. त्याप्रमाणे त्यांनी वनराज आंदेकर यांच्या खुनाच्या कटामध्ये सामील असलेला आरोपी समीर काळे याचा भाऊ गणेश काळेचा खून हा नोव्हेंबर 2025 रोजी घडवून आणला. त्यामुळे बंडू आंदेकर आणि त्याच्या टोळीतील बाहेर असलेले सदस्य यांची माहिती घेऊन त्यांच्याकडे काही शस्त्रे आहेत किंवा कसे याची माहिती काढण्याबाबत त्यांच्यावर कारवाई करण्याबाबतचे आदेश माननीय वरिष्ठांकडून प्राप्त झाले होते. त्याचप्रमाणे दिनांक 15/12/2025 रोजी खंडणी विरोधी पथक 1 गुन्हे शाखेमधील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार असे परिमंडळ 1च्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार बॅच नंबर 6782 अमोल आव्हाड आणि पोलीस अंमलदार 8802 मयूर भोकरे यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून गोपनीय माहिती मिळाली की आंदेकर टोळीशी संपर्कात असलेला इसम नामे तन्मय गणेश कांबळे राहणार नानापेठ राजेवाडी पुणे याच्याकडे एक पिस्तूल असून ती त्याने लपवून ठेवलेली आहे आणि सदरची बातमी खVP1चे प्रभारी अश्विनी जगताप यांना सांगितली असता त्यांनी खात्री करून कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर काही वेळाने आम्ही तन्मय गणेश कांबळे यास त्याचे राहते घर नानापेठ राजेवाडी पुणे येथून दुपारी 12:15 दरम्यान ताब्यात घेऊन त्याच्याकडे असलेल्या पिस्तूलबाबत चौकशी केली असता त्याने त्याच्याकडील पिस्तूल हे त्याचा मित्र विधी संघर्षग्रस्त बालक याच्याकडे ठेवले असल्याचे सांगितले. तसेच सध्या तो सन 28 डोके तालमीच्या मागे नानापेठ पुणे येथील बंडू आंदेकर टोळीतील गुंड तुषार वाडेकर आणि स्वराज वाडेकर याच्या हीच आईची इच्छा या 4 मजली घरामध्ये राहत असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे युनिट 01 कडील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक राहुल मखरे, पोलीस शिपाई 9884 निलेश साबळे यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून गोपनीय माहिती मिळाली की आंदेकर टोळीशी संपर्कात असलेला विधी संघर्षग्रस्त बालक ठेवलेला आहे. त्याच्याकडे सदरची गाडी ही बंडू आंदेकर टोळीतील गुंड तुषार वाडेकर आणि स्वराज वाडेकर याच्या हीच आईची इच्छा याच्या घरासमोर पार्क केलेली आहे. सदरची बातमी युनिट 1चे प्रभारी अजित जाधव यांना सांगितली असता पोलीस निरीक्षक अजित जाधव हे त्यांच्या स्टाफसह सदर ठिकाणी पोहोचले असता सदर ठिकाणी खंडणी 1 कडील अधिकारी आणि स्टाफसुद्धा तेथे पोहोचले होते. त्यानंतर सदर ठिकाणीवरील 2 व्हीलरची झडती घेतली असता त्यामध्ये 80,000 रुपये किमतीच्या 2 लोखंडी पिस्तूल, 2,000 रुपये किमतीची 1 लोखंडी कुकरी, 15,000 रुपयांची 1 एअर पिस्तूल इतर वस्तू मिळाल्याने विधी संघर्षग्रस्त बालक हा बंडू आंदेकर टोळीतील गुंड तुषार वाडेकर आणि स्वराज वाडेकर यांच्या हीच आईची इच्छा या घरामध्ये राहत असल्याची माहिती मिळून आल्याने सदर घराची झडती घेतली असता घरामध्ये काहीही मिळून आलेले नाही. त्यानंतर सदर बिल्डिंग शेजारी आंदेकर कुटुंबियांकडे ताबा असलेल्या बिल्डिंगची झडती घेतली असता सदर ठिकाणावरून 18,84,389 रुपये किमतीचे चांदीचे आणि पितळेचे धातूचे दागिने, विविध वस्तू, मालमत्ता संदर्भातील कागदपत्रे, 17,15,260 रुपये रोख, 17,26,060 रुपयांचे हार्ड डिस्क, पेन ड्राईव्ह, मेमरी कार्ड, बँकेचे पासबुक इत्यादी मुद्देमाल सापडून आल्याने तो जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपी यास माननीय न्यायालयाने दिनांक 19/12/2025 रोजीपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे. सदरची उल्लेखनीय कामगिरी माननीय श्री अमितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर, माननीय श्री रंजन कुमार शर्मा पोलीस सह आयुक्त पुणे शहर, माननीय श्री पंकज देशमुख अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे पुणे शहर आणि माननीय श्री निखिल पिंगळे पोलीस उपआयुक्त गुन्हे पुणे शहर, श्री विजय कुंभार सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे 1 पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री अश्विनी जगताप पोलीस निरीक्षक खंडणी विरोधी पथक 1 गुन्हे शाखा पुणे शहर, श्री अजित जाधव पोलीस निरीक्षक युनिट 1 गुन्हे शाखा, श्री राहुल मखरे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक पोलीस हवालदार बॅच नंबर 67 रिपीट
बॅच नंबर 6782 अमोल आव्हाड, पोलीस अंमलदार 8802 मयूर भोकरे, पोलीस अंमलदार 9884 साबळे, पोलीस हवालदार 7542 रहीम शेख, पोलीस हवालदार 6457 प्रफुल्ल चव्हाण, पोलीस अंमलदार 8398 नितीन बोराटे, पोलीस अंमलदार 8193 अमर, पोलीस अंमलदार 8347 दयानंद तेलंगे, पोलीस हवालदार 6949 बाबर, पोलीस हवालदार 7677 काकडे, पोलीस हवालदार 8208 पेरणे, पोलीस हवालदार 6485 भोसले, पोलीस हवालदार 3023 दरेकर, पोलीस शिपाई 9122 कांबळे, पोलीस शिपाई 2481 मठपती, पोलीस हवालदार 1135 नितीन कांबळे, पोलीस हवालदार 7292 राजेंद्र लांडगे, पोलीस हवालदार 64 पोलीस हवालदार 6714 दुर्योधन गुरव, पोलीस हवालदार 1589 बाला रफी शेख आणि वाहन चोरी दरोडा पथकातील महिला पोलीस हवालदार 6278 रेहाना शेख यांनी केली आहे. अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचाराविरुद्ध बुलंद आवाज उठवणारे आदेश जनतेचा साप्ताहिक व न्यूज चॅनल. जनतेच्या हक्कासाठी, न्यायासाठी आणि सत्यासाठी आदेश जनतेचा, तुमचं विश्वासाचं न्यूज प्लॅटफॉर्म. खरे आणि निर्भीड वार्तांकन, समाजातील प्रत्येक प्रश्नावर ठाम भूमिका. संपादक बी क्षेत्रीय, पत्ता धनकवडी, पुणे 43. संपर्क 9545155656. आदेश जनतेचा न्यूज चॅनल, कारण सत्य लपून राहत नाही, ते जगासमोर आणलंच पाहिजे.